सर्वांना जोहार। आज 21 ऑगस्ट रोजी आज आम्ही इथे तहसीलदार साहेबांकडे इथे कार्यालयामध्ये आम्ही जमलेलो आहोत। गेल्या 15-17 दिवसापासून आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्तांच्या समोर जे आदिवासी मुलांचं बेरोजगार मुलांचं जे उपोषण चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे आणि त्याची दखल सरकार व प्रशासनाने आजपर्यंत फारशी घेतलेली नाही आणि म्हणून 13 पेसा जिल्ह्यामधून आज हे असहकार आंदोलन आज आम्ही पुकारतोय आणि ह्याच्या माध्यमातून सरकारला व प्रशासनाला आम्ही अशी एक विनंती करण्यासाठी इथे आलेलो आहे की हे आज आम्ही सहकार आंदोलन त्या पुढील बेरोजगार मुले जी उपोषणासाठी बसले त्यांना सहकार्य करण्यासाठी हे मी असहकार आंदोलन ग्रामपंचायतच्या माध्यमातून का होईना आम्ही हे आंदोलन पुकारत आहोत। आणि ह्या माध्यमातून मी सरकारला व प्रशासनाला सांगू इच्छितो की ही 17 संवर्ग जी पदं आहेत ही त्वरित भरावीत, कारण की आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये इथे सुशिक्षित बेरोजगार पडलेले आहेत आणि त्यांची खूप बेकार परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून आदिवासींचा विकास व्हावा या उद्देशाने पेसा कायद्याअंतर्गत राज्यपालांच्या अध्यादेशानुसार 17 संवर्ग पदे त्वरित भरण्यात यावीत आणि म्हणून आज आम्ही तहसीलदार महोदयाने आज सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र जमून आज आम्ही आता तहसीलदार महोदयाने निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदारांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही या अनुसूचित क्षेत्रातला डहाणू तालुक्यामधून निवेदन सरकारपर्यंत पोहोचावं आणि आमची ही 17 संवर्ग पदं आहेत ही त्वरित भरणा करावे अशी सरकारला विनंती करावी, अशा आशयाचं पत्र आम्ही निवेदन आज आम्ही तहसीलदार महोदयांना दिलं आहे।